हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण पाहतोय गणित मंजरी बुकमधनं चॅप्टर 5 आय एम अप अँड डाऊन अँड राऊंड अँड राऊंड. पाहणार आहोत थेरम नंबर 9. तर थेरम नंबर 9चं स्टेटमेंट वाचण्यापूर्वी त्याचे कन्सेप्ट पहिले समजून घेऊया आणि मगच तुम्हाला हा स्टेटमेंट समजेल. तर काय म्हटलं आहे थेरममध्ये? तर पहा, एक सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे सी, एक आर्क आहे ए ई बी. आता हा आर्क जो आहे तो मायनर आर्क होणार आणि हा जो आर्क ए डी बी होतोय तो मेजर आर्क होतोय. हे आपण आधी शिकलो आहे प्रिव्हियस स्टँडर्डला. तर जेव्हा आपण ए बी पॉईंट हा सेंटरवर जॉईन केला तर सेंट्रल अँगल तयार झाला आणि ए बी पॉईंट हे सर्कम्फरन्सवर जॉईन केले तर अँगल ॲट सर्कम्फरन्स तयार होणार. थेरममध्ये काय म्हटलं आहे मुलांनो की अँगल ॲट सेंट्रल इज डबल द अँगल ऑफ सर्कम्फरन्स. म्हणजे जर का हा 50 असेल तर हा 100 राहणार, जर का हा 60 असेल तर हा डी अँगल 30चा होणार. ठीक आहे, अशा प्रकारे. आता पहा स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे. द अँगल सबस्टेंडेड बाय अन आर्क, आर्कमुळे जो अँगल सबस्टेंडेड झाला आहे ॲट द सेंटर ऑफ द सर्कल, ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज कसा आहे, डबल आहे. म्हणजे हा अँगल सेंट्रल अँगल हा डबल आहे कोणाच्या, द अँगल सबस्टेंडेड बाय द आर्क ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल आउटसाइड द आर्क. म्हणजे सर्कम्फरन्सवर जो पण काही एक अँगल तयार होत आहे आउटसाइड द आर्क, तो तुम्ही कुठेही घेतला, म्हणजे हा डी पॉईंट तुम्ही इकडे कुठे घ्या किंवा इकडे कुठे घ्या, तो ह्या सेंट्रल अँगलच्या हाफच राहणार आहे, असं या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. चला तर मग आपण सॉल्व करूया थेरम. पहा गिवन काय दिलेलं आहे, सेंटर ऑफ द सर्कल काय आहे, सी आहे, हे गिवनमध्ये आहे. सेंट्रल अँगल काय आहे, बी सी ए आहे, बी सी ए आहे. तर अँगल ॲट सर्कम्फरन्स म्हणजे सर्कम्फरन्सवर अँगल जो तयार झाला तो कोणता आहे, बी डी ए आहे, बी डी ए. आता प्रूव्ह काय करायचं आहे मुलांनो, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की सेंट्रल अँगल हा डबल आहे कोणाच्या, अँगल ॲट सर्कम्फरन्सच्या. तर आपण काय लिहिणार, तर प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल बी सी ए, अँगल बी सी ए हा कसा आहे, ट्वाईस आहे अँगल बी डी एच्या, अँगल बी डी एच्या. तर कन्स्ट्रक्शनमध्ये पहा मुलांनो, कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला लिहायचं आहे जॉईन ए डी बी डी आणि एक्सटेंड करायचा आहे डी सी ईपर्यंत, एक्सटेंड डी सी टू ईपर्यंत. हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते मी डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे मुलांना. पाहूया आता प्रूफ कसं करायचं. इन ट्रायंगल बी सी डी, इन ट्रायंगल बी सी डी काय होत आहे, सी बी इक्वल टू सी डी होणार, सी बी हे इक्वल टू सी डी होणार. का, कारण की हे काय आहे, रेडियस आहे, हे आहे रेडाय ऑफ द सेम सर्कल. आता पहा हा जो ट्रायंगल आहे बी सी ए, जर का ह्या दोन साईड्स इक्वल आहे तर जो ट्रायंगल बी सी ए आहे तो कसा राहील, आयसोस्केलस राहील. सो आपण लिहू शकतो की ट्रायंगल बी सी डी जो आहे तो कसा आहे, आयसोसेलस, आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आता आयसोस्केलस असल्यामुळे काय होणार की ह्याचे जे बेस अँगल आहे ते सगळे इक्वल होतील. तर म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा इकडे तयार झालेला अँगल तो इक्वल राहील. म्हणून आपण लिहू शकतो की अँगल सी डी बी, अँगल सी डी बी हे इक्वल राहील अँगल सी बी डीच्या, अँगल सी बी डीच्या. हे आपण इक्वल टू ए घेतलं, काय कारण आहे, बेस अँगल. अच्छा, आता तर पहा मुलांनो, आपण एक प्रॉपर्टी शिकलो आहे प्रिव्हियस इयरला. काय शिकलो, एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. ह्या एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टीमध्ये काय असते, एक्सटेरियर अँगलचं मेजर किती असते, हे इंटेरियर रिमोट अँगलच्या सम एवढं. म्हणजे जर का हा ए आहे आणि हा पण ए आहे तर हा ट्वाईस ए होणार एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टीनुसार. ही सेम प्रॉपर्टी आपल्याला ह्या आयसोस्केलस ट्रायंगलला वापरायची आहे. सो आता पहा मुलांनो, अँगल इथे बी सी ई काय होणार,
अँगल BCE हे काय आहे, एक्सटेरियर अँगल आहे ना, हे इक्वल टू होणार A प्लस ए, म्हणजे हा झाला ट्वाईस ए. कशामुळे, बाय एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टीनुसार हा अँगल झाला ट्वाईस ए. आता आपण हा ट्रायंगल घेऊया, ट्रायंगल ACD. तर आपण इथे लिहिणार इन ट्रायंगल ACD CA इक्वल टू CD आहे, CA इक्वल टू CD आहे. काय रिझल्ट देणार, रेडाय ऑफ द सेम सर्कल. आता जर का हे दोन रेडियस सारखे आहे, हा आणि हा, तर मग हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला याच्यानुसारच. म्हणून सो ट्रायंगल ACD हीच कसा आहे, आयसोस्केलस आहे. आणि जर का तो आयसोस्केलस आहे तर त्यांचे बेस अँगल कसे राहतील, हे इक्वल राहतील. म्हणजे अँगल CAD हा इक्वल टू राहील अँगल CDAच्या, अँगल CDAच्या. आता ह्याला इक्वल टू आपण इथे हा जर का B घेतला तर इकडचा अँगल आपण B घेऊया. तर मग आपण ह्याला इक्वल टू B करू, कारण की हा काय आहे, बेस अँगल आहे, बेस अँगल ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल. आता आपण याला एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी लावूया. म्हणजे ACE अँगल ACE हे आपल्याला काय मिळतं, हा B प्लस B असा मिळतो. म्हणजे हा झाला ट्वाईस B. कशामुळे, बाय एक्सटेरियर अँगलमुळे, बरोबर. म्हणजे हा आपल्याला मिळतो आहे ट्वाईस B, जो एक्सटेरियर अँगल आहे. ओके. आता पहा मुलांना, अँगल BDA हा काय होतो, अँगल BDA काढायचा आहे ना आपल्याला. तर अँगल BDA हा काय होतो, अँगल BDC, अँगल BDC प्लस अँगल होतो CDA, अँगल CDA. BDC किती आहे, BDC हा आपला A आहे, हा A आहे. आणि CDA किती आहे, हा B आहे. तर A प्लस B हे आपल्याला काय भेटलं, अँगल BDA भेटला. आता आपण अँगल BCA काढू, जो आपल्याला काढायचा आहे. अँगल BCA हा कशाचा बनलेला आहे, अँगल BCE प्लस अँगल ACE प्लस अँगल ACE पासून बनलेला आहे. आता आपल्याला BCE काय भेटला, BCE हा अँगल ट्वाईस A भेटला. आणि ACE काय भेटला, हा आपल्याला ट्वाईस B भेटला. आता मी अँगल BCA ला ट्वाईस ऑफ अँगल A प्लस B असं लिहू शकते, बरोबर ना. तर A प्लस B आपल्याला माहिती आहे, A प्लस B काय आहे, अँगल BDA आहे. सो अँगल BCA इक्वल टू ट्वाईस ऑफ अँगल BDA. हेन्स प्रूव्ह. म्हणजे आपल्याला प्रूव्ह जे करायचं होतं ते आपल्याला इथे भेटलेलं आहे. तर आपण काय लिहू शकतो, आपण एक स्टेटमेंट इथे लिहू शकतो की अँगल ॲट अ सेंटर इज ट्वाईस द अँगल ॲट सर्कम्फरन्स. अशा प्रकारे लिहायचं आहे. पहा, एक आपण शॉर्ट रिव्हिजन देऊया. पहा, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की अँगल जो आहे BCD हा ट्वाईस आहे अँगल BDAच्या, बरोबर. तर पहा, सगळ्यात पहिले आपण हा एक ट्रायंगल घेणार BCD, आणि हा आयसोस्केलस ट्रायंगल असल्यामुळे, कारण की ह्या दोन साईड ह्या ट्रायंगलच्या रेडियस आहे, त्याच्यामुळे ह्या दोन साईड्स इक्वल आहेत, तर त्यांच्या बेस अँगल पण इक्वल आहे. आणि एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टीनुसार त्यांचा जो एक्सटेरियर अँगल होतो आहे BCE हा ट्वाईस A झाला. सेम आपण इथे पण ह्या ट्रायंगलला अप्लाय करणार आहोत. तर CA आणि CD ह्या दोन रेडियस असल्यामुळे हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. आणि आयसोस्केलस ट्रायंगल आहे तर बेस अँगल्स इक्वल होतील. आणि त्याच्या एक्सटेरियर अँगल जे तयार होतील अँगल ACE हे ट्वाईस B तयार होतील. तर जेव्हा आपण अँगल BDA करतो, BDAची सम किती होणार, अँगल A प्लस अँगल B अशी होणार. आणि सेंट्रल अँगल BCAची सम किती होणार, ट्वाईस A प्लस ट्वाईस B असं. तर आपण जेव्हा BCAला 2 कॉमन केल्यावर A प्लस B मिळतो, हा A प्लस B आपला अँगल BDA आहे. म्हणून आपण लिहिणार की BCA
इज ट्वाईस अँगल ऑफ बी डी ए. आणि म्हणून अँगल ॲट सेंटर इज ट्वाईस द अँगल ॲट द सर्कम्फरन्स. अशा प्रकारे हा थेरम संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you for watching.